संडेचा दिवस म्हणजे आवडीचा दिवस. ढिच्चिक ढिच्चिक ढिच्चिक. सकाळी सकाळी मारामारीचे व्हिडिओ लावून माझ्या बायकोने संडेची सुरुवात केली आहे. तिचा मला मारायचा तर प्लॅन नाहीये, मला धुवायचा तर प्लॅन नाहीये. कुछ तो गडबड आहे दया, लक्ष द्यायला पाहिजे. संडेची उत्तम सुरुवात आणि मैसूर मसाला डोसा. हा. आणि त्यानंतर बिन पैशाचा जुगार, कडक कॉम्बिनेशन. एक कप मस्त ब्लॅक कॉफी मारून निघालो बोंबलत हिंडायला. आणि त्यात बायकोची जेलसी की एवढा हँडसम आणि सुंदर मुलगा मला कसा काय मिळाला. संडेच्या दिवशी मॉलमध्ये जाण्याचा चुकीचा निर्णय. जणू काय तिथे रविवारचा बाजारच भरला होता. मग काय थोडाही वेळ न घालवता डायरेक्ट शॉपिंगची सुरुवात केली. शॉपिंग करून सकाळी खाल्लेला मैसूर मसाला डोसा सुद्धा जिरला, म्हणून आम्ही थेट गेलो चाट कॉर्नरवर. इंस्टाग्रामवरती बास्केट चाट नावाचा हा पदार्थ मी ऐकला होता, तर नावाप्रमाणे ह्याची टेस्ट सुद्धा तितकीच युनिक होती. खाऊन झाल्यावर थेट गेलो सलॉन मध्ये. सलॉन काय म्हणतात तेच. खूप दिवस झाले डोक्याचा एकदम पार झाला होता, त्यामुळे मी जाऊन जरा डोक्यातला कचरा बाहेर काढला. नंतर या लोकांनी माझं डोकं या वाफेच्या भांड्यात घुसवलं. हे जे हेअरस्टायलिस्ट तुम्हाला दिसतात हे आपले फॉलोअर्सच आहेत. यांनी मला तिकडे गेल्या गेल्या ओळखलं आणि मला एकदम प्रॉपर सर्व्हिस दिली आणि माझे केस सुद्धा सेट करून दिले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुद्धा सातारकर आहेत. ही इज फ्रॉम रहमतपूर. शाउट आउट टू मिस्टर प्रवीण जाधव. सलून मधून एकदम त्यांनी मला छावा बनवूनच बाहेर पाठवलं. या पोरीला भूक लागली होती म्हणून बघा ही कशी करते, लहान पोरांसारखी एकदम उबला हुआ अंडा मांग रही है. मग काय IPL ची मजा घेत घेत आम्ही खाण्यावरती दणका दिला. मॉल बंद करायची वेळ झाली तर या पोरीला घरी जाऊ वाटत नव्हतं. थांब करत होती. तिला म्हणले ए पोरे दिन एक तडाखा, गप चल घरी असं म्हणून भ्या दाखवून मी तिला घरी घेऊन गेलो.